दारूच्या नशेत पित्याचा 2 निष्पाप लेकरांवर जीवघेणा हल्ला, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, 10 वर्षीय मुलगा गंभीर. वडती ता. चोपडा येथील हृदयद्रावक घटना, आरोपीविरुद्ध खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. अडावत, चोपडा. प्रतिनिधी अडावत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती, तालुका चोपडा येथे दारूच्या नशेत एका पित्याने स्वतःच्या 2 निष्पाप मुलांवर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. या हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला, वय 12 हिचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर रामू सुभाष भिलाला, वय 10 हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सुभाष गोपाल भिलाला हा दारूच्या आहारी गेलेला असून त्याने 2 ऑगस्ट 2026 रोजी पहाटेच्या सुमारास हे भीषण कृत्य केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी फिर्यादी सौ मायाबाई सुभाष भिलाला यांच्या तक्रारीवरून अडावत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 153/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) खून व 109(1) खुनाचा प्रयत्न अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अडावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावत पोलीस करीत आहेत.